आणि आता प्रेषित मात्र जो चौकार केला तो वाचला असता तर कदाचित मॅच मध्ये थोडा आनंद देणारा क्षण असता. 41-33 लास्ट ओव्हर. ऋषी ऑलराऊंडर आहे, अनुभव प्रचंड आहे. समोर गोलंदाजी. पहिला चेंडू मिसफील्ड. अशा चुका खूप 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 घातक असतात. या आता एक एक धावेचा विचार होईल. 2 आल्या, 41 करायचे, सामना सोडायचा नाही. आता 5 मध्ये 6 करायचे. दबाव थोडा असेल ऋषीवर, मात्र त्यांनी वेगाने धाव पळून काढली. त्याला माहिती आहे थोडं हलकं आपल्याला वातावरण निर्माण करायचे. एक फटक्याने सामना संपेल. मात्र प्रेषित कशा पद्धतीनं कमबॅक करेल. 35-41 चेंडू शिल्लक 5. ओ फाईट चांगली देतोय सामना. आम्ही सुद्धा सोडणार नाही. पुन्हा एकदा कमालीचा सामना होणार का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक कालचा सामना अजूनही आठवतो आम्हाला. कल्पेश सांगतो 4 मध्ये 3 होत्या आणि त्या झाल्याने टीम येस टीमचं नाव आम्ही सांगणार नाही. परिस्थिती कशी असू द्या हार मानायचं नाही असं म्हटलं जातं. लक्ष विद्या प्रेषित 49-41. एक्केचाळीस 35 गोलंदाज प्रेषित समोर ऋषी घरत. चांगली कवट आपण पाहतोय. दोन्ही काटक शूरवीर. ओ सोडला छेल. मॅच टर्निंग पॉइंट. किती खराब क्षेत्ररक्षण. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा दर्जा. ओ प्रयत्न कमालीचा होता. थोडं डिफिकल्ट होतं मात्र थोडं प्रयत्न हवे होते. तर मॅच मध्ये कमबॅक. अजूनही सामना सोडायचा नाही. प्रेतिश दाखवून देतो मी सुद्धा अजूनही सामने कमबॅक करेन. 3 बॉल 4 डॉट बॉल विकेट. मॅच बनवेल. निर्णायक षटक कसं हाताळेल प्रेषित. ऋषी डॉट बॉल विकेट हवाय मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. विचार करायला भाग पडलं. क्रिकेटमध्ये चांगलं. एकीकडे फयान, एकीकडे तुफान, रुद्र अवतार. ऋषी 5 मध्ये 4 37. प्रेतिश रेडी होणार. पुढचा चेंडू. चेंडू चांगलाय. फिल्डिंगची साथ मिळत नाही आणि आज डोकेदुखी. आज होळी संघ फिल्डिंग मधून ज्या चुका झाल्या ना मात्र शेवटपर्यंत लढला दबदबा निर्माण केला मात्र फिल्डिंगनी साथ दिली नाही. चेसिंग कंपल्सरी. 2-3 2 चेंडू 3 धावा. 6 5 6 4 6 3 4 2 3. सामन्याचा निकाल का असेल? व्हेरी क्लोज मॅच. 2 बॉल 3 धावा. 60चा सामना मात्र फिल्डिंगने केलेल्या चुका ओवली टीमला या मॅच मध्ये मागे पाडलंय. खराब क्षेत्ररक्षण याचा प्रत्यय पाहिला. प्रेषित आलाय. सामना अजूनही गेला नाही. विजय ऋषीला हवाय. विजय दिनेशला हवाय. 8 मध्ये 10. फटका सजवला आणि टीम तुरमाळे सामना जिंकला आणि गेला. अभिनंदन टीम तुरमाळे सुपर 10 मध्ये. मात्र ओवळी संघाचं कौतुक करावं लागेल त्यांच्या गोलंदाजांचं. खास करून कल्पेश, राजदीप आणि विराज प्रेषित कमालीची गोलंदाजी झाली. आणि मॅन ऑफ द मॅच दिनेश. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन टीम तुरमाळे. तर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आर्यन भोईर यांच्या शुभ हस्ते. ओवळी संघ चांगला खेळ, दूरवरचा प्रवास केला मात्र फिल्डिंग करत असताना ज्या चुका झाल्या तिथे सामना त्यांना गमवावा लागला. आर्यन
यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच यायचे दिनेश.